आता आमचं बिराड जायचा टायमिंग आलाय. 2-3 दिवसांनी आमचा इथनं वाडा जाणार आहे. तेव्हा नानी त्या आई ताई आम्हाला भेटायला आल्या तर या, कारण पाऊस पडायचा टायमिंग झालाय. म्हणजे पाऊस पडायच लागलाय आता. कालच्याला बी लय वार कावार सुटलेलं, त्याच्यामुळं मग आमचं असं गावाकडं निघायचा टाइम झालाय. तरी नानी त्या ताई नाही आम्हाला चालत तिथनं भेटायला आल्या तर. मग कसं काय मस्त. नानी बनायला भेटण्याची खूप इच्छा होती. किती दिवसाची इच्छा नानीमुळे पूर्ण झाली. गेल्या वर्षी पण आलेलो आम्ही, नानी- पण पाऊस होता आणि त्याच्यामध्ये यांचा बिराड नुकताच अर्ध्या रस्त्याला उठलेला. गेलेला. हा. खरंच खूप स्ट्रगल करतात ही लोक. आज समक्ष येऊन बघितलं, खरंच दोघांचे पण खूप आम्ही मानतो. म्हणजे खूप त्यांनी मेहनत घेतात. मेहनत घेतात. आणि व्हिडिओ मध्ये बघणं आणि समक्ष बघणं खूप म्हणजे खूप फरक आहे. कारण आता मी समक्ष येऊन बघते ना, मी जरा काहीच बोलली नाही, गप्प बघते. गेल्या वर्षी बी असं पाऊस जाता जाता आम्हाला भेटाय करता आल्या आणि आम्ही निघून गेलो तर भेट झालीच नाही. नानी आल्या होत्या तर नानीला विचारलं त्यांनी, तर नानी म्हणले त्यांचा बिराड गेला निघून. तर मग मला फोन आला, कुठे तुम्हाला भेटा यायचं, तर म्हणलं आम्ही तिथनं निघून आलो. तर मग यंदा त्या आवर्जून भेटायसाठी आमच्याकडे आल्या नानीला घेऊन. पण बानाई चहा एकदम उत्तम बनवते आणि दुधाच्या पेक्षा कोरा चहा येऊन पिया. मी आता आली आणि मला म्हटलं चहा ठेव, तर तिने म्हटलं कोराच ठेव. इतका सुंदर चहा कोरा. आपण म्हणतो कोरा चहा नको, पण कोरा चहा इतका गोड केला, तिच्यासारखाच गोड आहे चहा. चहात गोडी तिच्या प्रेमाची होती त्यात जास्त. अरे या ना तुम्ही दोघे जण. असत्यात आता ये मेंढर बी गेल्या ते चरायला. आणि दीपाने दादू बिराडा सागर नाही भेटला पण आम्हाला. सागर गेला बाबा, त्याचं केस कापाय घेऊन गेला. सागर नाही भेटला. मी आले, मला आता ती नानी चालली म्हणून रडायला लागली का काय? हो मग बाय. तिला भाऊक झाली ती एकदम. अरे जाणार आहे म्हणून जाताना पण भेटलं होती जशी झाली, पण मला आल्या त्याला पण घेऊन आलो. बानूचा फोन आला सकाळला, त्याला फोन केला मी तिथून माझा बाहेर. गेल्या वर्षी पण बानू रडत होती, आम्हाला पण रडायला येत होतं. खूप वाईट वाटत होती तिला पण. बानूला इथं आला का म्हणजे माहेरच चालायसारखं 4 वाटतं. दिवस फोन आणि तिचं आपलं पण कोण आपणच आहोत ना सगळे. हा कोण नाही नानी आम्हाला कोणी पण नाही, आपलं म्हणजे आम्हीच आहे सगळे माणसं. एवढी मोठी फॅमिली आहे तुझी. हाय. हा, तिला 4 दिवस फोन केला रक्ताच्या नात्यापेक्षा ते नातं जास्त. लय मोठं. केला तरी मी बोलून काय बानू 4-5 दिवस झालं फोन पण नाही केला. एवढ्या आवडीने सगळं किती लोक जीव लावतात. एवढं नातं म्हणजे ना, म्हणजे आम्हाला असं वाटलं नव्हतं आमच्या आयुष्यात असं होईल म्हणून. हेच तर आपली शिल्लक असते. हा मागील जन्माचं काहीतरी असतं आपलं म्हणून. आपल्या आजोबाचं पजोबाचं काहीतरी पुण्य आहे. म्हणून आपण मिळतो सगळं. आम्ही ना, तुम्ही माग तुमच्या समोर दिसते, पण माग आम्ही बघितला नानी एवढं वय, आता नानीचं वय 75 पेक्षा असेल. पण आम्हाला काय जायचे ना आपल्याला. आम्ही म्हणली नको, त्यांनी मेंढर न्यायला उशीर होऊन येईल आमच्यामुळे, आपण परत कधीतरी भेटूया. पण नानी म्हटली नाही, तुम्ही थांबणारच आहे, तुम्ही चलाच माझ्या बरोबर. ते लोक थांबणार आहेत म्हणून आम्ही आलो. नानीने मला काल फोन केला, तर मी सकाळी म्हणलं नानी घेऊन या त्यांना तुम्ही इथवर. कितीपासून तुला भेटायची ओढ होती ना, ओढीमुळे आम्ही तुला भेटायला आलो. तेच ना, आता नानीला का जायचं म्हणलं की लगेच कसं रडाय आलं. म्हणजे नानीला काय वाटतं, किती भाऊक झालेल्या तुम्ही गेल्या वेळेला. आम्ही पाहिलं ना व्हिडिओ मध्ये, किती रडत होतात. म्हणजे नानीला असं काय वाटतं नानीच्या जीवाला एक, की हिथं आलं ना ती म्हणजे असं वाटतं की आपल्या पैसे आलं म्हणजे एक आपल्या मुलीसारखं किंवा आपल्या मुलांच्या सारखं आम्हाला जपती नानी तुमच्या आलं. आहेत पण सगळे लांब आहेत. हा, तेच प्रत्येक की नानीला कसं वाटतं की मी जिकडं त्यांच्या आई वडील आधार जसं देतात ना, तसं इथं आल्या मी आधार देणार यांना. असं आहे. ते दादांचं झालं, जेवायला असला ना दादा होते ना गेले. आहेत तेच त्या सागरला घेऊन गेले. हा ना, दादा होते. आहेत आणि तुझी मिस्टर मेंढरा हे कोणी ओवलाय शिवलंय का? नाही, अगं तू बघितलं नाही का, तुम्ही शिवलाय. बानाई करते बसता बसल्या वेळ. तू पाहिलं नाही आता पर्स बनवले की नाही, हो, पर्स बनवले ना, पाहिलं नाही. मग ती आपली बाकर आपली रानात नेला तर दुसरी घे. उलट चांगलं झालं ते. सगळे पण कमेंट मध्ये पण म्हणत होते की नाही, बानाई पर्स बनवली मस्त, उत्तम झालं. तुला अशी पकडायला पण भेटते की हा, मग. आणि फाटापिटाची भीती नाही. दुसरं कसं घेतलं की आणि छान विणकाम अगदी उत्तम असं करते की नाही. मग मी सगळ्या बघितले तुझ्या व्हिडिओ मध्ये. हे शिवायच लागतं आम्हाला हाताने. हे मी हातानेच बनवले, गेल्या वर्षी बनवले. सगळं तिने हातानेच बनवलेलं बानाईने. धागा विकत भेटतो. हो, विकत मिळतो. आणि बसल्या बसल्या रानामध्ये पण विणतेस की नाही. हा, चालूच ही कला आहे, कला आहे. भरपूर कला करायची कला आहे. काम करायची
सगळ्यांना जायचं पूर्वी आमच्या लहानपणी पण आम्ही शाळेमध्ये पण शिकवायचे पिशवी वगैरे विणायला विणकाम असं. लय शिकलेली पण ही शिकली नाही तरी पण करते ना. बाजूला आम्हाला हे होता क्लास हे होता शाळेमध्ये शिकवायचे पूर्वी. हस्तकला होती. कन्या शाळेमध्ये आपण जायचं तेव्हा नाही का शिकवायचे. त्याला निघाला नाही जरा नाश्ता करते थांबा. ए, नाही नाश्ता काय नको आम्ही येऊ परत कधीतरी. आम्ही येतच राहतो ना बहिणीकडे येऊ हक्कानी. आता काय ओळख झाली की नाही आता प्रत्यक्ष झाली म्हणजे असं तू आम्ही पडद्याआड येतो म्हणजे आता समोर तुम्ही बघित होता पण आम्ही नव्हतं बघितलं तुम्हाला करा. तुम्ही रोज बघायचा. आम्ही बघायचो. या तुम्हाला भेटण्यासाठीच थांबलो आम्ही इतका वेळ. आम्ही निघतच होतो पण तेवढ्यात तुम्ही येताना दिसलात. बरं आहे ना? नानी बरं आहे ना? कधी आलं नानी? नानीच निवडाले आम्हाला. असं काय? आम्ही नानीला आम्ही गेल्या वर्षी पण तुम्हाला भेटत होतो. फोन केलेला बघा प्रदीप भाऊंनी. चहा पाणी झालं? नाही सगळं झालं चहा पाणी. त्यांना बोलून नाश्ता करते जरा तर थांबा ना. होय नाही नाश्ता. नाही नाही नको नको. ह्याला आहे माहिती सगळं. कशी सांभाळ. एवढी मेंढर कशी समाज माणूस व्हिडिओ बघणं. आपलं वाघू कुठे आहे? वाघू मेंढरत होता ना हो? वाघू वाघू यो एक ठीक आहे ते अयो. व्हिडिओ मध्ये मग कुठे ती काय वरती बसलाय. ए वाघू अरे आम्ही तुला नाही चावत चालत नाही लय शान आहे. वाघू लय राखण बारीक करतो. हा ना हा, त्यो बी माणसं ओळखत. माणसं ओळखून येत आहे त्यो. माणसं ओळखतो त्यो पण. काय नाही करते. हा नानीमुळे आम्ही आलो हं का नानी. हा मग परत कधी नानीने आम्हाला जाम आधार दिलाय. चल परत तरी बाळा. मग काय असं नाही कष्ट करतो. योगायोग आहे आम्हाला. दादा पण आलं. दादा पण आला गावात गेलो होतो तर आता गावाकडे जायची तयारी चालली आहे. तर दादा भेटायला गेलो होते तर गावात. पासून आम्ही आहो का एकूण एक कधी दिल्याने नाही होत. नको नको काय नको तुम्ही आता या गाठी बिटीत चालले ते आता थोडक्यात आता 2 दिवसात वाडा निघायचाय. तर काल आम्ही गावात गेलतो. दादा पण आज गेलो होतो. चला दादा नमस्कार. काहीतरी पुण्य असेल म्हणून तुम्ही पण भेटलात की नाही आम्हाला. ए सागर अरे बाबा बटर चहा बटर कोणाला प्रिय आहे? बटर आवडते का? बघते की नाही. अरे बाबा सागर मी आठवण काढलेली सागर कुठे आहे म्हणून. असं चला सगळ्यांची भेट झाली. सगळ्यांचीच झाली भेट. अरे योग असतो एक. खूप भाऊक होता त्या दोघी. खूप रडतात. मग गेल्या वेळी पण वेळ खूप म्हणून वाटतंय ना आपल्या नात्यासारखं रडणं. हो मग इथेच असतात ना. वाटतं वाईट ना. खूप रडते. आणि मग असा नाता पाहिजे. मागील जन्माचं काहीतरी असणार आपल्याला म्हणून तसं ना. आणि सगळं छान बनवते. अर्चनाला पण सांगू आठवणीने. अर्चनाची भेट नाही झाली. चल येऊ आपण आता. आम्ही आलो की भेटू. मामा आणि ते बी गावात गेल्यात. कुठं बुवाजी आपला गावात ठेवलेला दान, कुठं गोड्याचा सरजाम. हे म्हणजे आता आणून भरायचं करायचं. आधी 2 दिवस तयारी करायच लागते आम्हाला. मग मामानला आणि त्यांना म्हणलं तुमच्या गाठी बिठी घेऊन पण या. आणि मग मला ते बुवाजे आहे ते आणून द्या दान बिन भरायच्यात गुणीत. आता कटळ्यातलं सामान कटळ्यात भरायचं. कटळा बी मी धुवून आणली काल. आणि आता वाळली त्याच्यात आता त्यो पिशव्या पाशव्या येतं त्या सगळ्या बुवाज्या भरायचा. आलो गाडी. दादू कसा काय झोपला काय जण आता. अरे मुळ गाडवा जातो बा. लय बुवाजा आणला बा सगळा एकदमच. घे घे बा हात लाव हात लाव. आवडलो मी. आणि म्हणत पुन्हा दुसरून 2 येते ना. हा ना गोड्याची कठळ गोणी भरायची. गुन्हे आणली का? गुन्हे महत्वाची पाहिजे होती. आता कटर भरायला हाय येतं मग गुन्हे. आणले बाई बाजरी बाजरीला उंदराने पाडलं बोळायचं. अर लगेच होय. मग काय अजून मामाला काय कामच आहे माझं. आता त्याच्या बी पोटा पाण्यात त्याचं काम त्याला करावं लागतंय. त्याच्या बी पोटा पाण्यात आहे ना त्याला. मामा ठेवा तिथं मग बरं. दोरी बाजू
ती दुरी तुमच्या कामाला आली ना एक दिवस मी घ्या म्हणलं दिवसभरात घ्या तू भरून हा ही का कटर हातारली म्हणलं रे बुवाच्या बरा धुवून आणली कटर अजून 2 बास्की आणते मला ती पण आणली. आता मग उद्या आणणार आहे. आता 2 दिवस आपल्या ह्यातच जाणार ते. हा मग काय झालं का उधारी पादारी आपलं काय त्यांच्याकडे त्यांचं काय आपल्याकडं थोडं अजून हा आता करायचं आज उद्या संध्याकाळी मग काय सागर काय म्हणले सागर बस खेळतो एक झोपलाय काय झालंय काय जण बारीक पडलाय पसारा घालून इथं आता हे पसारा टाकलाय सगळा आवरावरी करायची मला मी सावलीला लावा कुठंतरी आता कुठं डालगी मोकळी करायची कुठं काय करायचं चाललंय 2 डालगी आणायची असत्या हा कोंकऱ्याला लागते ना त्या डालग्याला रंग लावायचा होता आता गावाची जावं लागतं आता कोकऱ्याची कटल हा ना 2 दिवस ते मोडते नवी डालगी पुढं वाढायचं बसेल 2 दिवस 4 दिवस तो बघू चावी आहे का नाही डोळ्याला लागल आता करतून ठेवायची आपली सुरक्षित मग काय इथं गाडीने लय काम केला लय केलं कोकऱ्याला खाय आणायचं गुली गहू परत दळण आणायचं ही बारकी बारकी काम मोटरसायकलच लय होती लय म्हणजे काय म्हणायचं 1 तासाचं काम 10-15 मिनिटात होतं या 20 वर्षापूर्वी माझा घोडा होता हा 10 जण नाही माहिती बिटा घोडा गोड्या परवा त्याच्या 2 साईडला 2 दळण मध्ये एक बाजार बाजाराची पिवशी मग ते घोडा पळायचा 5-5 किलोमीटर 5-5 किलोमीटर हा भीती वाटत नव्हती गोडा मोकळा हात मोकळं सोडून चालायचा घोडा गोडा कसा होता जाईल त्याच वाटेने परत मनाने मागायचं तेव्हा म्हणजे घोडा शेणा होता फटाळी आहे ना म्हणजे लागवा वळवायची गरज नव्हती एवढा हुशार वडा शेर पण मी पण असं करायचो गावामध्ये दळण टाकायचो त्याला ज्या ठिकाणी चरा आहे ना हा चांगला चरा कुठं असेल तिथे नेऊन बांधायचा नेताने दुरी सोबत न्यायची असं ना असं करायचं राहायचा का मग? त्याच्यावर पण तेवढं मी जीव पण लावायचं त्याला पण मला पण तो म्हणजे चांगली साथ द्यायचा वाडी बिडीत त्याचा आनंद हरवतो घोडे असं ना बसला की सुरू त्यो पळाय सुरू त्याला काय असं म्हणजे फक्त टाच मारायचे खाली असं ना किती करायचं चालत हा पळतच बा तू कुठे घालवली गुढी आता वर घालवली बाई गुढी पाणी पाजून म्हणलं बा घालवली आता आता आम्ही जरा गावातनं बोजे आणला धान्य किंवा मग जे जे आपल्या गोड्याचं काय सामान ठेवलं होतं वस्तू का ते आणले आता सगळ्या आता बाणायचं आता चाललंय गोण्या कटाळ्या भरून घ्यायच्या कारण आता 2 दिवसात आपला वाडा जायचं तर सगळी तयारी पाहिजे आपली आपली बिराडावली कारण परत मग सगळं व्यवस्थित आपल्या गोड्यावर मांडायला भेटतं मामा दाराव दादा पण जेवायला बसले ते हे म्हणजे आता सगळं भरून काय घ्यायचं तर 2 दिवस आधी तर मग जायच्या दिवशी लय दाई नाव होती दाई नाव म्हणण्यापेक्षा आपल्या आधीच सावध राहायचं 2 दिवस म्हणून मग चाललंय भरायचं जरा आता आता वाघरा गज हे तर ठेवायला लागतील हा आता ती येतच ठेवायला आणि जे काय तर बोजा ठेवला होता तो आणला माझा अजून काय राहिला तो पण आणायचा या आता 2 दिवसामध्ये सगळं हे तयारी करून घ्यायची या आणि मग 2 दिवसात वाडा आपला इथून गावाकडे जायचं आहे देशावर हा मग आता जाता 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 न 12 नद्या आडव्या पाऊस कवा कुठं पडन तर कुठं नाही पडन जिथं पाऊस पडन तिथं थांबायचं जिथं नाही पडन तिथं मोरत जायचं मेंढराचा हाल कवा पाणी गावन नाही गावन पाऊस जेव्हा पडन तेव्हा मग डोळं दाखवून माणूस जात पण अजून पावसाचाच बोबाट नाही त्याच्यामुळं काय काय ठिकाणी पडलाय पाऊस पडलाय पण ते काय काय ठिकाणी नाही पडला मटकी चवळी वाटाणा हे असं आपलं कडधान्य वाटा तिथं आता भिजाय घालायला लागलं थोडंफार आपलं मुठभर भिजावलं म्हणजे गप्प हे कालवण करायला गावतं कुठं व्हायचं वशाट असलं तरी जमतंय आता हे असं उचलून बघायचं शेतकऱ्यांनी आम्हाला बोंबील सुकट आंबाडी हे तिकून अलिबाग साईडनी पोयनाडवरून आणलं होतं त्याचा पण हिसाब आम्ही आता देऊन आलो
होय, दादांना म्हणत नाही या बिराडाव. दादा जर कामाच्या गडबडीत होत. मग काय आता त्याच्या गडबडीत असं काय तर काय आता चालायचं. ते ठेवलं होता बोज्या, कारण म्हणलं म्हणत आणत तापायचं, तर मग त्या दिवशी धुतलं आणि त्याचं साईडला सागर जातोय, आगावी सागर साईडला सर. काय झालं, गोड्या आणण्यापेक्षा म्हणलं गाडीवर आपण बिराड आणलं, मग ते तिथं ठेवलं, मग गुढी आणली चालू. त्याच्यामुळं मग आता हे बी धुवून धावून ठेवलं. आता ह्याच्यामध्ये जाळ खोगीर गामुळं पण आहे ना बानाय, आहेत सगळं गोड्याचं साहित्य बरं का हे सगळं. हे काय पताड, पताड, हे झाले गोड आवळून घ्यायची पताड, द्वारिया, हे सगळं गोड्याचा सरजमी. ही घरचीच बाजरी आहे आपली, नुसती अगदी वाळू सारखी बाजरी आहे अगदी. हा ना. थोडी एकदा उपणून बरू का अजून, हं? अजून एकदा उपणू. जी वाळवलेली आहे ना, वारं बी चांगलं वाळवलेली आहे, थोडं वारं दिल्या फरक पडतो. कचरा मात्रा जातो ना पुढं, लगेच भरून द्यायचं. पोरांचं काय चाललंय? पोरांचं चाललंय दाणं पावायचं, हा त्याची उग म्हणे वय पोरं असावा तर मोठीने दाणं नसावा तर, ना मग काय सागर, कशी काय बाजरी लागते खायला? भरायची आणि मी खायला एक नंबर लागते वाटत, नाव. सागरला तर एक नंबर लागते वाटतं बाजरी. मग सांगते काय, खायचं 4 दाणं, सांडवायचं 4 दाणं. झालं वाटतं आता. आता या चरवीने माप गावन, इकडं 2 तिकडं 2, जसं असन तसं टाकायच्या. 8 असल्या तर इकडं 4 तिकडं 4. आता सागरचं 2 हात आणि माझा 1 हात त्या गुन्हेला. बरोबर गिरण चालते. हा गिरणच चालवायला लागते त्यात. आता हे असं आहे तर तोंडाला एक दोरी आहे ती बांधून घेतली. आता अशी आत घालायची आणि तोंड लाकून घ्यायचं. की झाला दरवाजा बंद. हा या तोंड कड्यात, या कड्यात ना असं गोवून घ्यायचं. तर वाटाने चालताना पाऊस पाणी असतो, पण आपलं कागद वर टाकायचं गुणीच्या, म्हणजे आपलं धान्य भिजत नाही. सगळं बिराडावर टाकायला वरनं खाताना आवळल्या गोडा एक टायमाला म्हणजे गोड्यावर बिराड असताना पाऊस खासल्यावर. पडतो असं कितीतरी वेळा, आणि रोज बनलं तरी. खासाच्या टायमाला कागद टाकला म्हणजे जरी आला पाऊस तरी टेन्शन नाही. आता चरवीने भरल्यामुळं गोळच नाही. इकडे 4 चरव्या, इकडे 4 चरव्या, त्याच्यामुळे दुई काही एक सारखं झालं. आता ते वजाव लावून घेणार आहे माचुळी आणि एवढं दळण दळून घेणार आहे आणि परत उद्या आणायचंय. मग तेव्हा दळण, हे आज दळायचंय, आज त्याला पीठच नाही. 2 दिवस जाईन हे, आणि ते जायच्या दिवशी दळून आणायचं, म्हणजे मग कडू बिडू होत नाही. मग जास्त पीठ आणल्यावर दळून थोडं आणल्यावर नाही काय, पण जास्त आणल्यावर कडू व्हायचं बिया. त्यामुळे ते 2 दिवस पुढे लांबलं पाहिजे, म्हणून 2 दिवसांनी परत दळून आणायचं. बाजरीचं पीठ, 2 दिवसांनी 1.5 पाहिजे. बाजरीचं पीठ लय दिवस टिकत नाही, त्यामुळे मग मापात मग दळावं पायरी लागते. का आणणार आहे, 2 दिवसांनी 1.5 पायरी आणलं म्हणजे आपलं ते आठवडाभर जाईल. मेंढर बी गेली चरायला. आता काय थोडंफार राहिलेलं उद्या आवरायचं. तर हे म्हणजे 2 दिवस आधीच उरकून ठेवायला लागतं. बा तो तिकडं बुटेत तुझं वाजा बाजा काय हिथं ठेवायचा ते आपला साईडला काढला आणि आपल्याला घ्यायचंय ते सगळा माचुळी लावून घेतला. आता ते दळण केलंय वजाव तेवढं, ते दळण टाकाय जायचंय मला गावात. पोरं बी आहेत बिराडाव. सागर बी बसलाय मस्त खेळतो बाबा.
काय करतो कोंबड्या बी गारव्याला उभ्या राहत्यात या. कारण इथं भांडी बिंडी घासतो त्याच्यामुळे इथं गारवा आहे जरा. ऊन लय लागतंय तोंड वाजत्यात हे. बारकी कुकरी बी चावलीला इथं हायत ना. राहू दे. आता हे कोकऱ्यांचं वाटणे लय हाल होणार. वड्यावर घालायला लागत्यात. जाऊन आजच्याला आपला हिडीव इथंच थांबू. धन्यवाद.